नमस्कार, मी संपादक सचिन दळवे. पेनूर झडपी गटामध्ये जे गाव येते एक कोथाळे गाव आहे. कोथाळे गावातील आपल्यासोबत येथील जे नेते मंडळ आहेत किंवा गावातील समर्थक जे आहेत ते आपल्यासोबत बसले आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं की नेमकं एकूणच परिस्थिती काय आहे आणि कशा पद्धतीची आहे? काय सांगाल आपण? रामदास चौरे हा स्वच्छ चारित्र्य, नम्रता, हं. सर्वसामान्य माणसाला चांगला उमेदवार आहे आणि बऱ्याच लोकांचं रामदास चौरे यांच्याकडे चांगल्या पद्धतीचा कल आहे. तर त्यांच्या एकूणच कामाबद्दल किंवा त्यांचं त्यांनी काय या भागामध्ये अडी-अडचणी, समस्या सोडवल्यात किंवा आणखीनही काही आपल्या भागातील जे प्रश्न आहेत ते सोडवणे बाकी आहे. काय सांगाल एकूणच? ते जवळ-जवळ 20 वर्षापासून पेनूर ग्रामपंचायत सरपंच पद, सदस्य आता सध्या सदस्य आहेत ते पेनूर ग्रामपंचायतचे. आणि आमच्या ह्या पंचक्रोशीच्या ज्या आसपास लाईटचा डीपी असेल, पुन्हा जे रस्ते असतील, हे असतील, स्वखर्चातून त्यांनी सगळं सहकार्य केलेलं आहे. त्यामुळं सर्वसामान्य जनता ही रामदासभाई चौरे यांच्या भक्कमपणे पाठीशी आहे. रामदास भाईंनाच का वाटतंय तुम्हाला निवडून यावं? किंवा या भागातील जी कोताळगावची जी जनता आहे एकूणच तुम्ही म्हणताय, की त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. काय सांगाल? रामदासभाई हा उच्च सुशिक्षित माणूस आहे आणि शांत आणि संयमी माणूस आहे. कधीही कुठल्याही माणसानं कुठलाही पक्ष बघणारा न बघणारा माणूस. प्रत्येकाने कुणीही फोन केला तर अर्ध्या रात्रीच्याला फोन उचलणारा हा रामदासभाई चौरे. कुठल्याही माणसानं भले त्या त्या रामदासभाईपाशी कसलाही पक्ष ह्या पार्टीचा, त्या पार्टीचा काय ना काय ना. सर्वसामान्य माणसाची त्याने आत्तापर्यंत त्यांनी कामं केलेली आहेत आणि इथून पुढेही तो कामं करणार. काय विरोधक बी आपल्या पेनोर झेडपी गटातनं उभे आहेत. तुमच्याच गावचे एक पवार म्हणून आहेत किंवा त्यांचेच रामदासच्या भावकीतले पण एक जण आहे. काय सांगाल त्याबद्दल? रामदासभाई चौरे यांच्या पाठीशी राजन मालकाचा आशीर्वाद आहे. बाळाजी पाटील आहे. परत पालकमंत्री जयकुमार गोरे आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. त्याच्यामुळे इथून पुढं किती कितीही निधी लागला, तरी कमी पडणार नाही निधी. त्यामुळं रामदासभाई चौरे निवडून आल्यानंतर पाहिजेल तेवढा निधी. आता गोरे साहेबांनी जर सांगितलं एका-एका झेडपी सदस्याला आमदार एवढा निधी देईल. त्याच्यामुळं कसलाही न विचार करता सर्वसामान्य लोकांनी रामदासभाईच्या पाठीशी राहावं. कोताळ गावातील औदुंबर मुटकुळे हे BJPचे कार्यकर्ते आहेत. एकूणच रामदासभाई चोरेही या गटातून कोताळगावमध्ये जे आहे ते पेनोर गटामध्ये येते. मुटकुळे साहेब काय सांगतात? आपण त्यांच्याबद्दल पाहूया. काय सांगाल? त्यांचा स्वभाव शांत, संयमी. लहान लेकरांना जरी हात केला तर जागेवर थांबणार. काय त्याचा विषय काय आहे ऐकून घेणार सगळं. लोकांच्या गोरगरिबांच्या अडचणी-बिडचणी काय असेल ती होत असेल तर होय, नसेल तर नाही म्हणून सांगणारा, स्पष्ट बोलणारा नेता आहे. या भागामध्ये तुमची दूध डेअरी दिसते. या भागामधनं त्यांनी काय गायीसाठी किंवा दुधासाठी अर्थसहाय्य केलंय? चेअरमनच्या मार्फत ज्यांच्या दारात म्हणजे शेळी सोन होती, त्यांच्या दारात आज 10-10 गायी, 15-15 गायी त्यांच्या माध्यमातून हे केलेले आहेत. त्यांनी वाटप करण्यात म्हणा, बिगरव्याजी कर्ज दिलेलं आहे. अजून म्हणजे कर्ज स्वरूपात नाही, ॲडव्हान्स म्हणून त्यांनी लोकांना सहकार्य करून शेतकऱ्यांचं त्यांनी हीच करून केलं ना, पुण्यच वाटून घेतलेलं आहे त्यांनी. कोणतीही बँक जर लोन घ्यायचं झालं तर ₹1,00,000 जवळ 50 सह्या घेते. पण ह्यांनी 10-10 लाख, 5-5 लाख रुपये गोरगरीब शेतकऱ्यांसाठी त्यांच्या प्रपंच भागवण्यासाठी, काय करण्यासाठी त्यांनी बिगरव्याजी भांडवल देऊन लोकांचा प्रपंच उभा केलाय त्यांनी. दुधाच्या ह्याच्यात दूध व्यवसायामध्ये त्यांनी. दूध व्यवसायासाठी काय पाणंद रस्ते सुद्धा त्यांनी या भागात भरवून दिल्याची चर्चा आहे किंवा तशा पद्धतीचं बोललं गेलं. काय खरं आहे का? केलेत की 2-3 रस्ते त्यांनी केलेले आहेत. पण आता सध्या 3 ते 4 डीपी त्यांना मागणी केली आहे. 2-3 डीपी आता प्रोसिजरमध्ये आहेत. इलेक्शन झाल्यानंतर 10-12 दिवसांनी 2 ते 3 डीपी लगेच नवीन डीपी लगेच बसवण्यात येतील ना आता सध्या. हां. मग रामदास भाई आता पेनोरी झडपीसाठी आपल्या BJP मधूनच त्यांना तिकीट मिळालं किंवा तशा पद्धतीचा प्रचार तर काय सांगितलं? 100% रामदासभाई मोहोळ तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त लीड नेणार म्हणजे रामदासभाई चोरे निवडून येतील. कारण जनतेमध्ये राहून त्यांनी जनतेचा विकासच केलेला आहे. तर साधारणपणे त्यांना कमीत कमी 10 ते 15 वर्ष त्यांनी ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे लोकांच्या अडचणी काय आहेत? लोकांना काय पाहिजे? हायवेवरचा नेता नाही गाडीमध्ये बसून नुसतं हाय-बाय करणार
आलो गेलो थप्पा मारणार असं काय नाही. लोकांच्या अडचणी काय आणि खासदार आमदार काय करतात महिन्यातून जनता दरबार एकदा भरवतात. रामदासभाई चौरे असं की रामदासभाई चौरेच्या सध्या 2 ऑफिस आहेत पेनूरला आणि पाटखोलला. सकाळी 8 वाजल्यापासून सकाळी 12 वाजेपर्यंत तिथे लोक येऊन थांबतात. बाबा आमचं हे काम आहे, आमचं ते काम आहे, ह्याला फोन लावा, त्याला फोन लावा. पेनूरमध्ये बी तीच कंडिशन आहे आणि पाटखोलमध्ये तीच कंडिशन आहे. त्यामुळे लोकांचा विश्वास रामदासभाईवर जास्त आहे. कामाचा माणूस जसं लोकांनी अजितदादाला कामाचा माणूस म्हणून लोकांनी हे त्यांचं हे केलं, तसं रामदासभाई सुद्धा हा कामाचा माणूस आहे म्हणून लोकांनी त्यांना हे केलेलं आहे. काय कोथळे गावामधून आता जी एवढी कामं त्यांनी कोथळे गावामधून रामदासभाईंना लीड मिळालं असं तुम्हाला म्हणायचं आहे? 100% लेट मिळणार. कामच तसं आहे ना. कोथळे माझे सरपंच दीपक मोरे. काय आता पेनोर झेडपी गटाचं पेनूर व्यक्तिगतात रामदासभाई चौरे निवडून येणार. कशामुळे वाटतं? त्याचं काम चांगलं आहे, लोकांची अपेक्षा आहे त्या लोकांच्या संकटाला धावून जाते म्हणजे ती काम त्याप्रमाणे काम चाललं असते. इथं काय त्याचं वैयक्तिकच काम आहे. ते काय का आपल्या भागामध्ये अशी काय कामं केली त्यांनी तुम्हाला सांगा? टीपी लाईट रस्ते काय अडचणी कुणाही आल्या वैयक्तिक काय कुणाला गाई गुरं काय पाहिजे असेल तर त्यासाठी मदत करते ती आणि फोन केले की हजर असते. मग काय लोकांना काय पाहिजे काम लोकांना काम पाहिजे बाकीचं काय नाही. आता काय होईल वाटतं तुम्हाला? काय नाही चांगले मात्र निवडून येणार ती काय त्याला राजन पाटलासारखी माणसं आहे ती यशवंत ते आहे भाऊसाहेब आहे रावसाहेब आहेत सगळी जनता आहे ती काय आपल्या एकट्यामुळे येत नाही ती त्यांनी येतील पण कोथळ्यामधनं आपल्या काय होईल नाही? चांगलं होते त्याला हे बाकीच्या पेक्षा थोडं लीड जास्त मिळत. खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे. सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन. आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध. जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर. घरच्या घरी दळण दळण्यासाठी 0% मेंटेनन्स असणारी समृद्धी ॲग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा. त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप, चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध. यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध. PVC फिटिंग उपलब्ध. समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते. यामध्ये समृद्धी ॲग्रोवेट प्लस समृद्धी ॲग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध. रोग व बजाज फायनान्स उपलब्ध. डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन, फायबर, पाट्या, पाण्याचा जार, जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध. विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला. आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कुरुल रोड, मोहोळ. मोबाईल नंबर 9766 80 11 24 88 30 37 21 64.